SSC GD भरतीचं ग्राउंड झालं ना त्याला. की ते उमेश गुलपवाड म्हणून आहे, माझा मित्र आहे, त्याने नंबर दिला त्याला. हा तर थोडी माहिती सांग म्हटलं ग्राउंडच्या अंदरची. युट्यूबवर व्हिडिओ टाकायचा होता. माहिती सांगू. हा ग्राउंडच्या अंदरची माहिती सांग. काय माहिती सांगू बाबा. तर सर्वात अगोदर किती वाजता गेटच्या अंदर एंट्री झाली होती आज? तुमचं SSC GDचं जे ग्राउंड आहे 28 ऑगस्टला झालं होतं ना. हा 4ची रिपोर्टिंग टाइम आहे. हा 4 ते 6 वाजेपर्यंत. हा मी 5ला गेलो होतो. 5ला गेला होता आहे ना. गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट घेत आहे? ऍडमिट कार्ड आणि आधार कार्ड बघतात फक्त 2 आहे ना. आणि हे झाल्यानंतर गेटच्या अंदर एंट्री तुम्हाला समजा 5 वाजता बसूनच एंट्री झाली. मध्ये बसवलं जात आहे. हॉल आहे ना. हा रोल नंबर बघून रोल नंबर नुसार बसवत आहे. हा रोल नंबर नुसार. त्यानंतर काय होतं प्रोसेस? नंतर काय एका ग्रुपनं नेतात. 8 ग्रुप पडले होते आज. किती पडतात ते काय माहिती नाही मला. एका ग्रुप मध्ये किती पोरं होते? एका ग्रुप मध्ये तेवढं काय माहिती नाही बघा. एका ग्रुप मध्ये किती अंदाज असतील 200. 200 पोरं. 200 पोरं नेले. सर्वात अगोदर फॉर्म लिहून घेतला जात आहे. फॉर्म लिहून घेतलेला. फॉर्मवर काय नाव वगैरे काय काय लिहावं लागते फॉर्म मध्ये? रोल नंबर, नाव, सिग्नेचर, फोटो वगैरे. सिग्नेचर, फोटो चिटकावं लागते. आईचं नाव. हे तळेगाव CRPS सेंटर पुणेलाच होतं ना ग्राउंड? पुणे. तर हे झाल्यानंतर फॉर्म लिहून झाल्यानंतर काय प्रोसेस आणखीन झाली पुढं? मग ग्राउंडच्या ठिकाणी घेऊन गेले गाडी ना. बायोमेट्रिक्स इकडे झाली नाही काय जेव्हा हे झालं फॉर्म वगैरे लिहून घेतला? नाही इथं नाही झालं, तिथं ग्राउंडच्या ठिकाणी झालं. ग्राउंडच्या ठिकाणी. बायोमेट्रिक्स झालं. नंतर ते चेस्ट नंबर ते दिला. पायाला लावायची RFID चे. हे झाल्यानंतर नंतर काय मग एकाने ग्रुप सोडले ते ग्राउंड साठी. आणि ट्रॅक कसा आहे तो? ट्रॅक कसा आहे म्हटलं? मातीचा आहे की रोडाचा आहे? रोड आहे. रोड डांबरी रोड आहे काय? डांबरी रोड आहे. म्हणजे असा त्रिकूट आहे का? म्हणजे कसा आहे म्हणजे ट्रॅक कसा आहे? जसा आर्मी भरतीचा चौकोनी नाही, चौकोनी आहे. चौकोनी आहे म्हणजे चौकोनी असा. चौकोनी. धावताना काही प्रॉब्लेम वगैरे होत आहे काय? नाही प्रॉब्लेम काय नाही. आता प्रॅक्टिस नुसार आहे त्याच्या. ट्रॅक वगैरे म्हणजे डांबरी रोड आहे. डांबरी रोड आहे. काही असा मातीचा वगैरे आहे का? काही चिखल वगैरे आहे बा? नाही मातीचा नाही, पण पाणी सारखंच चालू आहे ना सकाळपासून. पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थोडं आता रोडवर बी चिकचिक राहणारच. चिकचिक राहत आहे ट्रॅकवर. बाकी काय नाही, पण कडक आहे. RFID चिप लावल्यानंतर तिथं सोडत आहे एका दमानं. म्हणजे ट्रॅकवर किती पोरं सोडत आहे? ते 200 पोरं धावासाठी सोडत आहे काय? हो टोटल 200 पोरं. माझ्या ग्रुपला 98 होते. मग ग्राउंड झाल्यावर समजा किती पोरं म्हणजे रनिंग किती पोरांनी काढली होती आणि किती पोरं रनिंग मध्ये फेल झाली? 98 पैकी 104 पोरं ग्राउंड साठी क्वालिफाय झाले होते. 104 पोरांनी रनिंग काढली. नंतर त्याच्यातून 6 पोरं हाईट साठी डिस्क्वालिफाय झाले. काय हाईट आणि छातीमध्ये? छातीमध्ये नाही झाले. वजनामध्ये पण नाही झाले. बाकी मग क्वालिफाय झाले. हे प्रोसेस झाल्यानंतर आणखीन काय प्रोसेस होत आहे त्या ठिकाणी? एवढं प्रोसेस झाल्यानंतर काय नाही. बसून ठेवलं जात आहे. आणि जे पोरं रनिंग मध्ये कटले त्याचं कशा प्रकारे काय प्रोसेस आहे? समजा आता रनिंग मध्ये कटले त्याला अगोदरच ग्राउंड झाल्याच त्याला डिस्क्वालिफाय करून त्याचा फोटो घेऊन त्याला बाहेर काढून द्यायले. रिजेक्ट स्लिप देत असाल ना त्यांच्या आधी? आणि किती 357 मीटरचा ट्रॅक आहे तो? 14 राऊंड मारावं लागते आहे ना? मुलं रनिंग मारताना काही चुका वगैरे काही करत आहे का समजा? काही चुका काही नाही करत, थांबायलेत मध्ये. ज्याची प्रॅक्टिस नाही ते पुरं थांबत आहे. घड्याळ वगैरे अलाउड आहे का? की बा घड्याळ नेली? नाही, घड्याळ घालू दे ना घड्याळ. जर समजा लपून नेली आपण समजा, मग जर आपल्या हिमतीवर नेली लपून तर मग घालता येईल. बरोबर आहे. तेवढं तर ते जास्तीत जास्त नाही घेऊ देत घड्याळ. बरोबर आहे ना. स्टार्टिंगला तसं ते घड्याळ घेऊच देत नाही, ते लपून न्यावं लागते. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे ज्या पुरांनी समजा आता तुम्ही सकाळी 5 वाजता रांगेमध्ये लागली होती आणि तुमचं ग्राउंड किती वाजतापासून स्टार्ट झालं तिथं 5 किलोमीटर रनिंग? ग्राउंड 11:30 झालं असेल स्टार्ट. माझं 12 वाजता कम्प्लीट झालं होतं. 12 वाजेपर्यंत कम्प्लीट झालं होतं.
हा माझा लास्टचा ग्रुप होता. हा 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 त्याच्या आधी 3 ग्रुप झाले. हा 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 तरी टोटल किती पोरं बोलावले होते आज 28 ऑगस्टला? माझ्या ग्रुपला 198 होते म्हणलो की, त्याच्या आधी काय आणि ग्रुपला जास्त असू शकतील पोराला. पूर्ण टोटल किती आलते ते पोरं? आता टोटल काय माहिती नाही कडे तेवढा आकडा. एखादा अंदाज समजा 1000-1200. ते यायला सांगितले होते तेवढे, पण अंदाजा 900 पोरं आले असतील आज. 800-900 पोरं. हा 200 विद्यार्थी गैरहजर राहिले सर. हो. आणि तिथं राहण्याची वगैरे काही सोय आहे काय? तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेच्या आसपास? तिथं आसपास असेल, मी तिथं नाही राहिलो होतो, पण त्यांच्या तर ह्याच्यामध्ये काही नाही. हा हा बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी ट्रॅक जो आहे तो म्हणजे सेंटर पासून बसमध्ये नेत आहे तिथून? हा बसमधून नेले. जिथं ते फॉर्म ते दिला का तिथून 200 ते 250 मीटर दूर ट्रॅक असेल. हा 200-250 मीटर. हा मीटर. तिथून बसमध्ये नेलं ना. आता येताना तर आम्ही पायी चालू. पैदल येताना पैदल सोडत आहे. हा 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 आणि काय म्हणते त्याला मेडिकल साठी तारीख वगैरे दिली असेल ना? नाही, काहीच नाही. म्हणजे मेडिकल साठी काही तारीख वगैरे देत नाही? काय नाही सध्या. हा हा म्हणजे फक्त आता सध्या फिजिकल घेऊन घेतलं त्यांनी? हा फिजिकल घेतलं आणि क्वालिफाईडचे हे दिलं. हा हा मेडिकलची तारीख म्हणजे तारीख दिलीच नाही मेडिकलची तुम्हाला? नाही दिली अजून. ग्राउंड 15 दिवस चालू आहेत ना, 12 तारखेपर्यंत. हा बरोबर आहे. हो. आणि कशा म्हणजे इकडून कसा गेला होता तू समजा, म्हणजे आपल्या नांदेडवरून कशा प्रकारे गेला होता? नांदेडहून मी पनवेलचं रिझर्वेशन होतं माझं. हा हा पहिले डायरेक्ट 26 तारखेचं पुणे रेल्वे स्टेशन मध्ये गेला? पुणे रेल्वे स्टेशनवर गेला होता? हा हा आणि पुणे रेल्वे स्टेशन पासून तळेगाव रेल्वे स्टेशन पासून किती लांब आहे ते सेंटर, तळेगाव सीआरपीएफ सेंटर? ते मला काय अंतर माहिती नाही, पण मी तिथून पुणे रेल्वे स्टेशनहून मी ह्याला गेलो होतो संत तुकाराम नगरला. मित्र आहे माझा. हा 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 तिथं गेलो होतो. तिथून 30 किलोमीटर आहे संत तुकाराम नगर पासून. हा 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 तळेगाव. बाकी जेवणाची वगैरे काही व्यवस्था नाही तिथं आहे ना? सेल्फ डिपेंडेंट. हा म्हणजे स्वतःवरून डबे वगैरे न्यावं लागतील तिथं? डबे वगैरे काही नाही. बघा त्यांची कॅन्टीन आहे, ते आपल्याला घेऊन खायचं. हा हा अंदर आहे का? कॅन्टीन आहे का अंदर? हा कॅन्टीन आहे. तिथं बी काय असं ते नाही, चांगलं फूड नाही, म्हणजे फास्ट फूड आहे सगळं. हा बरोबर आहे. समोसा वगैरे हे ते वडापाव. हा सकाळपासूनच तिथं 4 ते 6 वाजेपर्यंत घेतात मुलांना? हा. आता सेंटरच्या बाहेर आला काय? हा सेंटरच्या बाहेर. मी इकडे निगडीला आलो आता. हा अशा प्रकारे प्रोसेस चालू आहे ग्राउंडच्या अंदर? अशा प्रकारे चालू आहे. हा अजून काही म्हणजे अजून काही आहे का समजा की मुलं कायच्याच जास्त काढत आहे सर्वात जास्त? सर्वात जास्त रनिंगलाच मुलं कटायले. ग्राउंडला ते मुलाच्या लक्षात राहणार त्याला राऊंड. बरोबर आहे ना. म्हणजे जवळपास 90 विद्यार्थी काढत आहे रनिंग मध्ये. 14 म्हणून पुरं 12-13 राऊंड मारायले असे मारत आहे ना? धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू तुमचा पण.